राज्यात मुसळधार पावसाची शक्यता 22 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट। गोंदिया गडचिरोलीत पावसाचा आज ऑरेंज अलर्ट। जळगाव पुणे घाट सातारा घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट तर मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट। अरबी समुद्रात चक्रकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला। रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। 40 ते 45 किलोमीटर वेगाने किनारपट्टी भागात वारे वाहण्याची शक्यता। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गोंदियाच्या धापेवाडा आणि पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग। वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढली। गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। वैनगंगेत 56,964 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गडचिरोली जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस। गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट। रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास, अपघाताची शक्यता। सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ। वारणा धरण आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सतत सुरू असल्याने कृष्णेची पाणी पातळी वाढली। कोयना धरणातून 1000 पेक्षा वेगाने पाणी कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे। मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी। जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ। जायकवाडी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं 31,000 क्युसेक पाण्याची आवक। बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागली। विहिरी, बोरवेलची पाणी पातळी वाढल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न सुटलाय। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ। यामुळे भीमा नदी पात्रात 60,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। मुसळधार पावसानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 31 फूट 5 इंचावर। जिल्ह्यातील 30 बंधारे पाण्याखाली। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे वारणा धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ। वारणा धरण 84% भरलं। धरणातून सध्या 6,900 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू। पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढवणार। कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसानं राधानगरी धरण तुडुंब भरलं। राधानगरी धरणाचा पाणीसाठा 97% पोहोचला। धरणातून सध्या 14,000 क्युसेकनं भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू। जळगावमध्ये काही भागात मुसळधार पाऊस। भुसावळच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणातून 5,000 क्युसेकने तापी नदीत पाण्याचा विसर्ग। पुण्याच्या मावळमधील आंध्रा धरण आता 100% भरले। नदीपात्रात 1,248 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन। मुंबई पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटातील मंकी हिल परिसर निसर्गाच्या अप्रतिम रंगांनी खुलला। दाट धुकं, हिरव्यागार दऱ्या आणि फेसाळणारे धबधबे हे पाहताना प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याची भुरळ पडते। अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये भीषण पाणी टंचाई। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांवर एक रोपाला हाताने पाणी देण्याची वेळ आली। शेवगावच्या सालवाडमध्ये पाणी टंचाईच्या झळा। पाऊसही नसल्याने शेतकरी संकटात। केळीच्या दरात मोठी घसरण। व्यापाऱ्यांच्या संगनमताने दर पाडल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप। जूनमधील 3,000वरून केळीचा दर थेट 800 ते 1,200वर आलाय। व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारावर चाप बसवण्यासाठी शासनाने समिती नेमावी, शेतकऱ्यांची मागणी। अकोल्याच्या पातूरमधील शेकापूरमध्ये कीटकनाशकाच्या फवारणीनंतर 2 एकरावरील कपाशीचं पीक सुकलं। पीक सुकल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतकरी मारुसिंग राठोड यांचं कापसाचं पीक उद्ध्वस्त। नुकसान भरपाईची मागणी। भंडाऱ्याच्या साकोलीमधील सुंदरी गावात 10 एकरांचा मालगुजारी तलाव फुटला। लाखो मासे वाहून गेल्यानं मोठं नुकसान। पाणी वाहून गेल्याने तलावाशेजारील शेतीचंही नुकसान। नाशिकच्या येवल्यात कोथिंबीरला 2 ते 3 रुपये जुडी एवढा कवडी मोल दर। कोथिंबीर उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात। सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान। शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर। जिल्ह्यातील 2,33,000 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ। पहिल्या टप्प्यात 1,32,734 शेतकरी पात्र। नाशिकच्या बागलाणमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। दुसऱ्या राज्यातील कांदा बाजारपेठेत आल्यानं शेतकरी संतप्त। स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप। दुसऱ्या राज्यातील कांदा बाजारपेठेत आणू देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा। नाशिकच्या लासलगावात नाफेडची आधुनिक कांदा साठवण। 1,500 मेट्रिक टन कांदा सेन्सरच्या निगराणीखाली। सेन्सर आणि ब्लोअरच्या मदतीने कांदा साठवणीत नवे तंत्रज्ञान। याचा शेतकऱ्यांना फायदा होणार। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात। गेल्या महिनाभरापासून केवळ रिमझिम पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ।
जळगाव जिल्ह्यातील 40 गावांना 39 टँकर आणि 80 अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवठा. जामनेर, अमळनेर, पारोळा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील गावांमध्येही टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. पेपरफुटीच्या निषेधार्थ अकोल्यात युवक काँग्रेसचं आंदोलन. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप. पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात बुलढाण्यात भव्य मोर्चात हजारो आंबेडकरी अनुयायी सहभागी. मुख्यमंत्र्यांनी जातीजातीत भांडणं लावणं थांबावं, आमदार सिद्धार्थ खरात यांचा इशारा. मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकाबाहेर खड्ड्यांचं साम्राज्य. आंबिवली टिटवाळा मार्गावरील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांचे हाल. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नाशिकच्या इगतपुरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था. अनेक ठिकाणी रस्त्यांना मोठे खड्डे. खड्ड्यात पाणी साठत असल्याने अपघातांना निमंत्रण. गोंदिया शहरातील रस्ते खड्डेमय. खड्ड्यांच्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांची होते कसरत. प्रशासनाचं शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष. गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार राजन विचारेंकडून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना अभिवादन. गद्दारांना क्षमा नाही असा इशारा देत महाराष्ट्रात खरेदी विक्रीचं राजकारण सुरू असल्याची विचारेंची टीका. गुरुपौर्णिमेनिमित्त नाना पटोलेंनी घेतलं स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचं दर्शन. भेटीदरम्यान पटोलेंनी नाणिजाममधील ताप उपक्रमांची माहिती घेतली. जनतेच्या भल्यासाठी कार्य करत राहण्याचा पटोलेंचा संकल्प. आषाढी वारीची सांगता पंढरपुरात भक्तिमय वातावरणात झालेली. गोपाळपूर येथे गोपाळकाला झाल्यानंतर मानाच्या 10 संतांच्या पादुकांची विधिवत पूजा विठ्ठल मंदिरात करण्यात आली. पंढरपुरात 5 तासांपासून विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन बंद. मंदिर समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे भाविकांचा संताप. सप्तशृंगी गडावरील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी. भाविकांनी आदिमायेचं दर्शन घेतलं. सैनिकांचं गाव असं ओळख असलेल्या कोल्हापुरातील सैनिक टाकळी ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. गावातील गायरान जमिनीवरील प्रस्तावित MIDC रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढण्यासोबतच वाघांच्या मानवावरील हल्ल्यांचीही संख्या वाढली. गेल्या 2 वर्षात वनविभागाने 28 वाघ जेरबंद केले असले तरी 90% हल्ले घनदाट जंगलातच झाल्याने मानवी अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. गोंदियाच्या गोरेगावमधील कल्पाथरी पालेवाडा शिवारात रानडुकरांचा धुमाकूळ. एकाच दिवशी 6 शेतकऱ्यांवर हल्ला. एका शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक. पुण्यात 2025 मध्ये भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या 30,000हून अधिक घटना घडल्या. कायमस्वरूपी उपायाऐवजी कुत्र्यांच्या मोजणीसाठी महापालिकेने 25 लाखांची निविदा काढल्याने नागरिकांमध्ये नाराजी. वाशिम नगर परिषदेच्या कामाचा भोंगळ कारभार समोर. रस्त्याच्या कामानंतर बनवलेली गटाराची झाकणं पाणी पातळीच्या वर असल्याचं निष्पन्न. पाणी पातळीच्या वर गटाराची झाकणं असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचं समोर. धाराशिवच्या उमरगा MIDC मध्ये प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांविरोधात जिल्हा उद्योग संघटना आक्रमक. प्रदूषणयुक्त कारखान्यांना बंदी घालण्याची मागणी. MIDC परिसरातील कामगार उद्योजकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. साताऱ्याच्या खंडाळ्यात गॅस कटरने ATM कापून 2,34,000ची रोकड लंपास. खंडाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी सदस्य मिसिर बेसरा याला झारखंड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. झारखंड पोलिसांसमोर 24 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. मिसिर बेसरा यांच्यावर तब्बल 2,20,00,000 बक्षीस होतं. नालासोपाऱ्याच्या कळंबमधील तुळशी रिसॉर्टमध्ये हवेत गोळीबार. उत्साहाच्या भरात गावठी बंदुकीतून हवेत गोळीबार. मध्यरात्री दारूपाटी केल्यानंतर आरोपीकडून हवेत गोळीबार. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलाय. संदेश गुरव असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. वाशिमच्या मेडशी बायपासवर झेंडूच्या फुलांनी भरलेला ट्रक उलटला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला ट्रक उलटल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जळगावच्या इच्छादेवी चौकात कार आणि दुचाकीचा अपघात. भीषण अपघातात एकाचा मृत्यू. कारमधील 4 जण गंभीर जखमी. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. अमरावतीच्या लवादा गावात संशयास्पद मृत्यू प्रकरणात 23 दिवसांनी दफन केलेला तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तहसीलदारांच्या उपस्थितीत पुढील तपास सुरू.